सर्व जनतेचं प्रथम मी मनापासून आभार मानतो की आमचं ठरलंय की आता वाक्य पुसलं गेलेलं आहे. कोल्हापूरचा विकास लोकांना पाहिजेल आहे आणि त्यामुळं आदरणीय राजेश क्षीरसागर साहेबांना चांगल्या मताने कोल्हापूरच्या जनतेने निवडून दिलं. येणाऱ्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरचा विकास करायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. त्याचबरोबर बंटी पाटील दहशतमुक्त कोल्हापूर जिल्हा झाला आणि अखंड महाराष्ट्र काँग्रेस मुक्त झाला. भारतीय जनता पार्टीचं मी प्रमुख म्हणून काम केलंय. भारतीय जनता पार्टी शिवसेना ही समविचारी आहे. मी जर काँग्रेसमध्ये गेला असतो तर हा आरोप खरा होता, पण ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळालं नाही त्यावेळी शिवसेनेला तिकीट मिळालं. ते आमच्या महायुतीमध्ये आहेत, त्यामुळे मला कुठं जायचा काही संबंध राहिला नाही. पण बेछूट आरोप करून खोटंच आरोप करायचं हे बंटी पाटीलचं काम आहे. पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये कोल्हापूरच्या लोकांना आता विकास पाहिजे आहे. याकडनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघितलं 10च्या 10 सीट त्यांच्या पाडलेल्या आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकांना आता विकास पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आपण अखंड बघितलं त्यांची सत्ता येणार म्हणून त्यांनी काल विमानं ठेवलेली, मुंबईला जाऊन मिटिंग घेतल्या, पण ते आता विमानं पण गायब झाली. विनोवात बसण्याएवढी पण मात्र शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळं हे सगळं झूट आहे, खोटं आहे. लाडक्या बहिणींचं मी खरोखर स्वागत करतो, त्याचबरोबर लाडक्या भावांचं पण स्वागत करतो, शेतकऱ्यांचं स्वागत करतो, रिक्षावाल्यापासून मर्सिडीजवाल्यांच्यापर्यंत उद्योगपतींनी पण सगळ्या लोकांनी हे महायुतीला मतदान केलेलं आहे. आणि महायुतीची सत्ता केंद्रामध्ये जी आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची, तीच राज्यामध्ये पाहिजे आणि राज्यामधली जिल्ह्यात पाहिजे हे आता लोकांना पण समजले. कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.